मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आपण या व्हिडिओमध्ये स्टॉइक ॲडव्हान्स सिरीज मधला दुसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि यामध्ये आपण पाहणार आहोत स्टॉइक सायलेन्स बद्दल. शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही. मित्रांनो, लोकांना असं वाटतं की जो जास्त बोलतो तो स्ट्रॉंग, पण इतिहास सांगतो जे व्यक्तींनी पण वर्ल्ड चेंज केलंय, जग बदललेलं आहे, ते कमी बोलले. सायलेन्स म्हणजे रिॲक्शन कंट्रोल. सायलेन्स रिॲक्शन कसं कंट्रोल करतो मित्रांनो? समोरचा व्यक्ती जर खूप तुम्हाला काहीतरी बोलतोय, खूप बडबड करतोय, काहीतरी तुम्हाला बोलतोय, वाकडं तिकडं बोलतोय, उलट सुलट बोलतोय, पण तुम्ही शांतपणाने त्याचं बोलणं जर ऐकून घेत असाल किंवा तुम्ही त्याच्या कोणत्याही न बोलण्यावर रिॲक्शन जर देत नसाल, शांत असाल, तर तो थोडी बडबड करून नंतर त्यालाच असं वाटतं की अरे यार, याच्यावर आपला काही फरक पडत नाहीये आणि आपलं काहीतरी चुकतंय. मग तो गपचूप बसतो, शांत होतो. काय ना मित्रांनो, हे आपण समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक आर्ग्युमेंट जे आहे ना, तिथे तुमची एनर्जी लावणं हे गरजेचं नसतं. कधी कधी शांत बसणं ही सुद्धा खूप मोठी मूव ठरते. तर पहिले आपण हे पाहून घेऊ मित्रांनो की सायलेन्स म्हणजे नेमकं काय. स्टॉइक सायलेन्स म्हणजे इमोशनली रिॲक्ट न होणं, त्यानंतर अननेसेसरी व्हॅलिडेशन न मागणं, त्यानंतर प्रत्येक गोष्टीला रिप्लाय न देणं आणि इगोला डिफेंड न करणं. आता ह्या गोष्टीमध्ये काय काय दिलेलं आहे बघा. इमोशनली रिॲक्ट न होणं म्हणजे काय की कोणत्याही गोष्टीत तुमच्यासमोर काही सिच्युएशन आली तर त्याला फास्ट इमोशनली रिॲक्ट नाही व्हायचं. पेशन्स ठेवून त्याच्यावर थिंक करून मग त्याच्यावर रिॲक्शन द्यायचे. दुसरं काय आहे, अननेसेसरी व्हॅलिडेशन न मागणं. म्हणजे कोणी व्यक्ती जर तुम्हाला भाव देत नसेल किंवा जर तुम्ही कोणा एखाद्या व्यक्तीला खूप तुमच्या लाईफमध्ये ती व्यक्ती खूप इम्पॉर्टंट असेल, पण ती व्यक्ती जर तुम्हाला भाव देत नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही ती गोष्ट सोडून दिली पाहिजे. त्या व्यक्तीच्या आपण खूप म्हणजे त्याला कन्सिडर नाही केलं पाहिजे, त्या गोष्टीला अननेसेसरी व्हॅलिडेट नाही केलं पाहिजे. तिसरं, प्रत्येक गोष्टीला रिप्लाय न देणं. मित्रांनो, आपल्यासोबत काही गोष्ट घडली किंवा आपण कोणी काही आपल्याला बोललं किंवा समजा तुमच्या इंस्टाग्रामला, तुमच्या फेसबुकला तुम्ही काहीतरी पोस्ट केली, त्या पोस्टवर कोणी काही कमेंट केली, तर ह्या प्रत्येक गोष्टीला आपण रिप्लाय केलाच पाहिजे, हे काही नेसेसरी नाही. आणि फायनल काय आहे की इगोला डिफेंड न करणं. इगोला डिफेंड न करणं म्हणजे काय मित्रांनो, आपला जो इगो आहे, नाही मी तर असंच करणार, ही गोष्ट नाही. इगोला कधीच डिफेंड नाही करायचं मित्रांनो, कारण इगोमुळे बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. हे समजून घ्या मित्रांनो की सायलेन्स जे आहे, सायलेन्स ही वीकनेस नाहीये, ती कंट्रोल्ड स्ट्रेंथ आहे. तर मित्रांनो, आता आपण ॲसियन स्टॉइक अँगल्स पाहूयात. काय इपिक्टेटस काय म्हणला होता? इपिक्टेटस म्हणला होता की आपल्याकडे 2 कान आणि 1 तोंड आहे, त्यामुळे काय करा, ऐका जास्त आणि बोला कमी. नंतर मार्कस ऑरेलियस काय म्हणला होता? तो म्हणला होता की त्याच्या मेडिटेशन्स मध्ये तो स्वतःला कन्सिस्टंटली रिमाइंड करतो. काय रिमाइंड करतो? की पीपल विल ऍक्ट फुलिशली, स्टे स्टेडी. म्हणजे लोक, तुमच्या आजूबाजूचे लोक जे तो वेडेपणा करतील, तो मूर्खपणा करतील, पण तुम्ही शांत राहा, तुम्ही स्टेडी राहा. हे तुम्हाला जास्त हेल्पफुल आहे. मित्रांनो, आता आपण पाहूयात की सायलेन्स कुठे आणि कसं वापरायचं. पहिलं, आर्ग्युमेंट मध्ये तुम्ही जर शांत राहिलात मित्रांनो, तुमची जर कोणासोबत आर्ग्युमेंट होते आणि तुम्ही जर शांत राहिलात, तर काय होतं, दुसरा जो समोरचा व्यक्ती आहे त्याचा इगो डिस्टर्ब होतो की हा रिॲक्टच करत नाही, आणि मग ती गोष्ट त्याच्या इगोला डिस्टर्ब करते आणि मग तो आपोआपच शांत होतो. दुसरं, सोशल मीडिया. सोशल मीडियामध्ये कसं रिॲक्ट करायचं मित्रांनो, सायलेन्स कसं वापरायचं, तर प्रत्येक कमेंटला रिप्लाय नाही द्यायचं. प्रत्येक कमेंटला जर आपण रिप्लाय देत बसलो तर काय होतं, आपली एनर्जी लीक होते. ही एनर्जी आपल्याला कन्झर्व करणं हे गरजेचं असतं. नेक्स्ट मुद्दा काय आहे की फॅमिली कॉन्फ्लिक्टमध्ये कसं रिॲक्ट करायचं मित्रांनो, तर 2 गोष्टी आहेत. इमिडिएट रिॲक्शन जर तुम्ही दिली तर काय होणार, डॅमेज होणार. पण जर तुम्ही तुमचा रिस्पॉन्स जो आहे तो डिले केला, तर त्यामुळे काय होतं की तुमची मॅच्युरिटी तिथे दिसून येते, तुमची समज तिथे दिसून येते मित्रांनो.
आता मित्रांनो आपण हे लक्षात घेऊयात की सायलेन्सचे पण काही टाइप्स आहेत. तर सायलेन्सचे जे बेसिक टाइप्स आहेत त्याबद्दल आपण चर्चा करू. हे जे आहेत ते 4 बेसिक टाइप्स सायलेन्सचे आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत. पहिलं म्हणजे काय, इमोशनल सायलेन्स. हे काय करतं, तुमचा जो ट्रिगर आहे तो तुमचा कंट्रोल करतो. तुमचा जो ट्रिगर कंट्रोल आहे ते तुमचं इमोशनल सायलेन्स आहे. तुम्ही जर इमोशनली सायलेन्स राहिलात, इमोशनली रिॲक्ट करणं टाळलं, तर तुमचा जो ट्रिगर कंट्रोल आहे तो मॅनेज होतो आणि त्यामुळे तुम्ही स्टेडी राहायला शिकता. दुसरी गोष्ट, स्ट्रॅटेजिक सायलेन्स. स्ट्रॅटेजिक सायलेन्स तुम्हाला कसं हेल्पफुल ठरतं मित्रांनो, तर स्ट्रॅटेजिक सायलेन्स जे आहे, तुम्ही जर काही एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या व्यक्तीसोबत कोणत्या गोष्टीला घेऊन निगोशिएट करत असाल, तर त्या गोष्टीमध्ये जर तुम्ही सडन तो बोलताना काही पॉज घेतला, तर हे तुमच्या निगोशिएशनला प्रेज करतं मित्रांनो. हे तुमच्या निगोशिएट करण्याला हेल्प करतं. तिसरं, ऑब्झर्वेशनल सायलेन्स. ऑब्झर्वेशनल सायलेन्स म्हणजे काय मित्रांनो, शांत राहून आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आजूबाजूच्या व्यक्तींना व्यवस्थित पद्धतीने स्टडी करणं आणि कोणता व्यक्ती काय करतोय, कसं रिॲक्ट करतोय, कसं वागतोय हे समजून घेणं, हा आहे ऑब्झर्वेशनल सायलेन्स. नेक्स्ट, इनर सायलेन्स. इनर सायलेन्स काय करतो, इनर सायलेन्स हे करतो की तुमचं ओव्हर थिंकिंग जे आहे, तुमचं ओव्हर थिंकिंग तो स्टॉप करतो. आणि ओव्हर थिंकिंग स्टॉप झालं की आपोआप माणूस काम होतो आणि काम झाला की फोकस्ड होतो आणि फोकस झाला की माणूस स्टेडी होतो मित्रांनो. तर आता आपण हे पाहूयात मित्रांनो की सायलेन्सचे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट काय आहेत. तर पहिला, सायलेन्स क्रिएट्स मिस्ट्री. जर एखादा व्यक्ती तो प्रत्येक सिच्युएशन मध्ये शांत आहे, सायलेंट आहे, तो 4 चौघांमध्ये उठून दिसतो, तो 4 चौघांमध्ये लक्षात होतो की अरे नाही, हा माणूस, आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर झळकत असतो आणि तो माणूस लोकांना मिस्टिरियस वाटतो, लोक त्या माणसाकडे अट्रॅक्ट होतात. दुसरं काय, सायलेन्स बिल्ड्स ऑथॉरिटी. मित्रांनो, जर तुम्ही शांत राहिलात तर लोकांना असं वाटतं की अरे नाही, हा माणूस काहीतरी आहे. तुमच्याबद्दल लोकांच्या मनात एक आदर तयार होतो, एक ऑथॉरिटी त्यांच्या मनात तुमच्याबद्दल येते. अजून काय होतं सायलेन्समुळे, सायलेन्स शिफ्ट्स द बॅलन्स, पॉवर बॅलन्स. जर तुम्ही शांत असाल मित्रांनो आणि समोरची व्यक्ती वायफळ बडबड करते, काहीतरी बोलते, काहीतरी होते, सिच्युएशन मध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही शांत पद्धतीने घेताय त्या सिच्युएशनला, तर हे काय दाखवतं, हे तुमचं पॉवर दाखवतं. आणि समोरचा व्यक्ती वीक आहे हे लगेच लोकांना लक्षात येतं, कारण आपण तिथे काही रिॲक्ट करत नसतो. जो व्यक्ती लगेच एक्सप्लेन करतो ना फ्रेंड्स, तो सबकॉन्शियसली अप्रुव्हल शोधत असतो, हे समजून घ्या. तर आता आपण काही प्रॅक्टिकल स्टेप्स पाहूया. रूल 1. आता हे 4 रूल आहेत मित्रांनो, तर त्यातला रूल 1 काय आहे, 5 सेकंड रूल बिफोर रिप्लाय. म्हणजे काय की रिप्लाय देण्यापूर्वी 5 सेकंद थांबायचं. ठीक आहे. दुसरं, जर काही इमोशनल मेसेज तुम्हाला कोणी केलाय तर त्याला लगेच रिप्लाय नाही द्यायचा मित्रांनो. 24 आवर्स डिले. मग तो कुठलाही इमोशनल मेसेज असो, 24 आवर्स डिले इज मस्ट. इट विल हेल्प यू टू गेट आउट ऑफ दॅट सिच्युएशन. ठीक आहे. रूल 3, पब्लिक इन्सल्ट जर तुमची कोणी करत असेल तर पब्लिकली सायलेंट राहणं हे महत्वाचं आहे मित्रांनो. जर तुम्हाला कोणीतरी विनाकारण तुमचा अपमान करू पाहते, पण त्या ठिकाणी जर तुम्ही पेशन्स ठेवले, तुम्ही जर शांत राहिलं, तर तुमच्या आजूबाजूचे लोक बरोबर हे समजून घेतात की नाही, चुकी ह्या माणसाची आहे, हा माणूस शांत आहे, हा माणूस समजूतदारीने घेतोय. रूल नंबर 4 काय, बोलायचं तेव्हा बोलायचं, पण कमी आणि प्रिसाइज. कमी आणि प्रिसाइज म्हणजे काय, मुद्देसूद जे कामाचं आहे तेवढंच बोलायचं, बोलायचं नाही. समजा तुम्ही 10 लोकांमध्ये बसलेले आहात, प्रत्येक जण काहीतरी त्यांची मतं मांडतोय, तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि तुमचा मुद्दा अशा पद्धतीने रिप्रेझेंट केला की तो सर्व 10 लोकांना एका क्षणात पटला पाहिजेत मित्रांनो. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो की ज्या व्यक्तीचा स्वतःवर कंट्रोल आहे ना,
त्याला शब्दांची गरज कमी पडते. आणि सायलेन्स इज नॉट अब्सेन्स फ्रेंड्स, इट इज प्रेझेन्स विदाउट नॉईज. म्हणजे सायलेन्स ज्या व्यक्तीकडे असतो त्याचं प्रेझेन्स त्याच्या आवाजाशिवाय सुद्धा तिथे झळकत असतं. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल अर्कल टॉक्स, रिअल लाईफ रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.